नंतर कधी ती फाईल बघितलीच नाही, असं नको व्हायला. तर शिक्षकाचं पण काम आहे, वर्ग संपला की 5 मिनिटं 10 मिनिटं थांबायचं, सगळी फाईल चाळायची. विद्यार्थ्यांचे फॉर्म आपण वाचले पाहिजे, त्याला काही त्रास वगैरे तर नाही येणार. असं समजा त्रास तर मग त्याला सांगितलं पाहिजे आपण की वर्गात तुला नाही चालणार आहे, त्रास होईल तुला, ते त्याला समजून सांगायला लागतं. अशा लोकांना प्रवेश नाकारला पाहिजे, द्यायचा नाही प्रवेश. नाही हो, तो माझ्या खूप जवळचा आहे, नातेवाईकच आहे, ओळखीचाच आहे, त्याला ते नाही दिलं तर त्याला खूप वाईट वाटेल. त्याला प्रवेश नाकारला तर त्याला आता वाईट वाटेल, पण त्याला प्रवेश दिल्यानंतर जर त्रास झाला तर तुम्हाला आयुष्यभर वाईट वाटेल. म्हणून त्याला सांगायचं हा वर्ग नाही चालणार, दुसरा वर्ग करतो. ओंकार वर्ग तुझ्यासाठी खूप छान आहे, योगनिद्राचा वर्ग खूप छान आहे, योग संजीवनचा वर्ग खूप छान आहे तुझ्यासाठी, हा नाही चालणार. असं व्यवस्थित आपण समजून सांगायचं, पटवून द्यायचं. आता सूर्यनमस्कार वर्गाचा इथे अजून एक महत्वाची सूचना आपल्याला दिली. सूर्यनमस्काराची गती कशी असेल, तर 1 मिनिटाला 1 नमस्कार. आपण प्रवेशच्या पुस्तकामध्ये सुद्धा सांगतो की साधारणतः 55 सेकंदाचा 1 नमस्कार असला पाहिजे, साधारणतः 1 मिनिट. मंत्राचा उच्चार करून मंत्र घालेपर्यंत 1 मिनिट लागतो जवळपास. मध्ये मध्ये आपण काही सूचना देतो दुरुस्तीच्या वगैरे. आणि म्हणून साधारणतः 1 मिनिटाचा 1 नमस्कार हीच गती ठेवायची. बऱ्याच वेळा काय होतं की ते गती वाढवली जाते. म्हणजे अलीकडे काय व्हायला लागलं की पुष्कळच्या प्रवेशच्या वर्गावरती बघतो मी की प्रवेशचे वर्ग घेणारे जे शिक्षक आहेत ते अक्षरशः 10-15 सेकंदाचा 1 नमस्कार एवढ्या फास्ट गतीने प्रवेशच्या वर्गामध्ये सूर्यनमस्कार घालवले. ते चुकीचं आहे, प्रवेशच्या वर्गामध्ये नाही असं. हे जलद गतीने सूर्यनमस्कार हे स्थूलता निवारणाचा जो वर्ग असतो आपला 3Sचा, स्लिम अँड स्मार्ट साधनाचा, त्याच्यामध्ये आहे. ते प्रवेश वर्गाला नाही आहे. प्रवेश वर्गाला 1 मिनिटाचा 1 नमस्कारच असला पाहिजे. नाही तर मग काय होतं की ती चूक कॅरी फॉरवर्ड व्हायला लागते. येतं ना लक्षात? समजा वाघमारे सरांनी वर्ग घेतला प्रवेशचा आणि त्यांनी काय केलं की प्रवेशच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना 10 सेकंदाचा किंवा 15 सेकंदाचा 1 नमस्कार त्यांनी शिकवला. त्या विद्यार्थ्यांना काही माहित नाही, चुकीचं शिक्षकांनी शिकवलं. विद्यार्थ्यांना माहित नाही चूक काय बरोबर काय. पण तो विद्यार्थी जेव्हा शिक्षक करायला येतो मग तो म्हणतो आम्हाला तर असं शिकवलं. असं व्हायला लागतं. म्हणजे ती चूक जी आहे ती कॅरी फॉरवर्ड व्हायला लागते. म्हणून आवर्जून लक्षात ठेवायचं की प्रवेशच्या वर्गामध्ये 1 मिनिटाचा 1 नमस्कार असतो. त्या संत सावकाश गतीनेच नमस्कार घातला गेला पाहिजे. फास्ट नमस्कार, जलद गतीचा नमस्कार हा आपल्या सर्टिफिकेट कोर्समध्ये कुठेही नाही. प्रवेश, परिचय, प्रबोध, प्रवीण, पंडित कुठेच नाही. हे अवांतर वर्ग जे आहेत आपले, इतर वर्ग जे काही आहेत, खास पर्पज ठेवून काहीतरी केले गेले, म्हणजे स्थूलता कमी करण्यासाठी. मग जलद गतीने नमस्कार घातले तर वजन कमी व्हायला मदत होती. पण प्रवेशच्या वर्गामध्ये नाही चालणार. प्रवेशच्या वर्गामध्ये 1 मिनिटाचा 1 नमस्कार असा असला पाहिजे. मग सूर्यनमस्काराचा वर्ग घेताना पहिल्या दिवशी नेहमीप्रमाणे गुरुवंदना घेणार आणि मग पुढं खालचाली शिकवायची. आता सूर्यनमस्काराचा जरी वर्ग असला तर पुढं घालगाली कशाला घ्यायच्या? 1 तासभर काही सूर्यनमस्कार घालणार नाही. ओके, तासभर काही नमस्कार करून घालणार नाही. म्हणून थोडा चेंज पण पाहिजे. आणि चेंज म्हणून काय तर पूरक हालचाल. पूरक हालचालीचं महत्व थोडंसं पटवून द्यायचं. जर पूरक हालचाली तुम्ही केल्या, सांधे मोकळे होतील आणि तुम्हाला सूर्यनमस्कार अधिक चांगला घालता येईल. सूर्यनमस्कार अजून चांगले करता येतील तुम्हाला. म्हणजे तुम्हाला चांगले परिणाम सूर्यनमस्काराचे पण मिळतील. आणि म्हणून पूरक हालचाली गरजेच्या आहेत. तर त्यांच्याकडनं पूरक हालचाली शिकवायच्या आणि करून घ्यायची. साधारणतः 20 मिनिटं त्याला लागणार आहे. आता इथे पूरक हालचाली निम्म्या आज घ्या, निम्म्या उद्या घ्या तरी सुद्धा चालू शकणार आहे. पूरक हालचालीचं महत्व सांगायचं 2 आणि समजा 1 ते 6 पूरक हालचाली आज करून घेतल्या. मग उरलेल्या ज्या आहेत त्या उद्या घ्यायच्या. उद्या घेताना आज घेतलेल्या 6चा सराव पण करून घ्यायचा उजळणी. आणि मग नंतर पुढचे 7 ते 12 ज्या पूरक हालचाली आहेत त्या शिकवायच्या आणि करून घ्यायच्या. असं करता येईल. त्यानंतर मग सूर्यनमस्काराची माहिती आणि महत्व सांगायचं. सूर्यनमस्काराची माहिती कुठून सांगायची? तर आपलं साधारणतः योग सूर्यनमस्काराची पुस्तिका आहे, छोटीशी बारीकशी पुस्तिका आहे सूर्यनमस्काराची. तर त्याच्यामध्ये माहिती दिली सगळी सूर्यनमस्काराबद्दलची. आणि आपल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने ती सगळी माहिती आहे. आणि म्हणून तीच माहिती सांगितली गेली पाहिजे. नाही तर काय होतं की एखाद्या शिक्षकाचं वाचन खूप चांगलं असतं, भरपूर पुस्तकं वाचलेले असतात आसनांवरती, सूर्यनमस्कारावरती, प्राणायामावरती. आणि मग त्याच्यामुळे तो काय करतो की वेगवेगळ्या ग्रंथांमधलं पण काहीतरी सांगतो. बिघडत काही नाही म्हणजे सांगितलं तरी सुद्धा. पण मग एकाच वेळेला समजा 2 सूर्यनमस्काराचे वर्ग चालले असतील, एक
एक वर्ग समजा वाघमारे सर घेत आहेत, दुसरा वर्ग पवार सर घेत आहेत, आणि यांनी वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये सूर्यनमस्काराची माहिती सांगितली, त्यांनी नाही सांगितली. विद्यार्थी आपसात कुठेतरी भेटले, आम्हाला तर असं सांगितलं, तुम्हाला नाही सांगितलं, आम्ही पण तेवढीच फी भरली, तुम्ही पण तेवढीच भरली. पण तरी त्यांनी सांगितलं आणि यांनी नाही सांगितलं. म्हणून एक स्टँडर्ड काहीतरी आपलं असलं पाहिजे. आणि म्हणून सूर्यनमस्काराची जी पुस्तिका आहे त्या पुस्तिकेमध्ये सांगायचं. हा, वर्ग संपल्यानंतर मग तुम्हाला गप्पा मारताना तुम्हाला काय वाटेल त्या गप्पा मारा तुम्ही, वर्गाचा वेळ संपल्यानंतर. वर्गामधला जो कंटेंट आहे ते साधारणतः एक सारखं असलं पाहिजे. हा, प्रत्येकाची मांडण्याची शैली निराळी असू शकेल. थोडी जास्त प्रभावीपणे मांडेल, कोणी एकदम सरळ सरळ सांगेल, कोणी एखादं उदाहरण देऊन सांगेल. प्रत्येकाची शैली असते ठरली, त्याप्रमाणे तो सांगत असतो. पण कंटेंट जे काही आहे हे मात्र सूर्यनमस्काराची जी पुस्तिका आहे त्यामधलंच घ्यायचं. मग साधारणतः एक 5-7 मिनिटांमध्ये ते सूर्यनमस्काराचं महत्व त्यांना सांगायचं. सूर्यनमस्कार किती महत्वाचे आहे, सूर्यनमस्कार का गरजेचे आहे हे त्यांना सांगायचं. आणि सूर्यनमस्काराचा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार केला समर्थ रामदासांनी. ते काय करायचे की आपल्याला माहिती की गावोगावी जाऊन मारुतीची मंदिरांची स्थापना करणार, बलाची उपासना करायला सांगायची तरुण वर्गाला विशेषतः. कारण समर्थ रामदासांनी जेव्हा सगळं भारत भ्रमण केलं, भारत भ्रमण केल्यानंतर त्यांना दिसलं की आपला जो काही भारतीय लोक जे काही आहेत हे दुबळे आहेत, प्रतिकार करणार नाही, सहन करतील पण प्रतिकार नाही. आणि म्हणून बलाची उपासना, प्रतिकार करण्यासाठी शक्ती पाहिजे असते, शारीरिक शक्ती, मानसिक शक्ती. म्हणून बलाची उपासना जी काही आहे ती त्यांनी शिकवली. मारुतीची मंदिरं स्थापन करणार, पोरांना गोळ करणार, तरुण मंडळींना सूर्यनमस्कार शिकवणार, बलवान बलदंड होणार. ते स्वतः समर्थ रामदास नाशिकलाच टाकळी म्हणून एक छोटंसं गाव आहे, तर तिथे घरात लग्नात जेव्हा पळून आले मंडपातून, तर त्यावेळेला नाशिकच्या काळारा मंदिरामध्ये काही दिवस ते राहिले. आणि तिथून त्यांना मारुतीने पण दर्शन दिलं तिथे, आणि रामाने त्यांना प्रेरणा दिली की तुम्ही गोदावरीच्या काठी तपश्चर्या करा. तिथे 12 वर्ष तिथे तपश्चर्या केली त्यांनी टाकळीला. एका गुफेमध्ये ते राहिले आणि रोज नदीमध्ये, गोदावरीमध्ये उभं राहायचं, कमरे इतक्या पाण्यामध्ये सूर्याला अर्घ्यदान करायचं, पायाला मासे चावायचे, पायाला जखमा व्हायच्या त्यांच्या. आणि रोजचा नियम होता की 1008 नमस्कार ते घालायचे, 1008 सूर्यनमस्कार. आता त्यांची गती कशी होती आपल्याला माहिती नाही, कदाचित ते फास्टही असेल, बलदंड शरीर त्यांचं. आणि त्यामुळे कदाचित तेवढं असं म्हणतात, म्हणजे प्रत्यक्षात आपण कोणी बघितलेलं नाहीये, पण वाङ्मयामध्ये पण काही काही सापडतं की समर्थ रामदास हे रोज 1008 नमस्कार घालायचे, सूर्याची उपासना करायची. आणि मग तसं ते स्वतः करायचे. म्हणून ते म्हणतात की आधी केले मग सांगितले. मग त्यांनी गावोगावी जाऊन तरुण मंडळींना सूर्यनमस्कार शिकवणे, व्यायाम शिकवणे, व्यायामशाळांची स्थापना करणे, म्हणजे तरुण मुलांमध्ये जी काही शक्ती आहे त्या शक्तीचा उपयोग हा चांगल्या कामासाठी केला गेला पाहिजे. आणि मग ते मुलं जर तयार झाले सगळे की मग शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पाठवून द्यायचं. शक्ती हे आतल्या गोष्टी होत्या त्या. म्हणजे ते मुलांना पण माहित नव्हतं काय चाललंय, तिथून मिळतात कसे यांना, सैनिक कसे येतात तिथे. त्यामुळे समर्थांनी पण प्रयत्न केले सैन्य वाढवण्यासाठी. तर त्यामुळे ते सुद्धा एखादं उदाहरण कसं असं काही द्यायला हरकत नाही होती. मग सूर्यनमस्कार ही बलाची उपासना आहे, शक्तीची उपासना आहे. आपण ज्याची उपासना करतो त्याच्यातले गुण आपल्यामध्ये यायला लागतात. सूर्याची उपासना केली तर सूर्याची गुण येतील. सूर्य कसा आहे, तेजस्वी आहे, आणि कसं आहे की सगळ्यांना जीवन देणारा आहे. शाळेमध्ये आपण निबंध पण लिहिलेला आहे, सूर्य उगवलाच नाही तर ते काय होऊ शकतं आपल्याला माहिती. सूर्य आहे म्हणून सगळं जीवन, सृष्टी आहे, आणि म्हणून तो सगळ्यांना जीवन देणारा आहे. असे गुण आपल्यामध्ये यायला लागतात सूर्याची उपासना केल्यामुळे. तो एक भाग झाला. असं थोडंसं महत्व त्यांना सूर्यनमस्काराचं पटवून द्यायचं, आणि मग सूर्यनमस्कार प्रत्यक्ष शिकवायचं. आता सूर्यनमस्कार शिकवायला थोडा वेळ लागतो. एखादं आसन शिकवायला कसं 5-7 मिनिटांमध्ये होऊन जातं नवीन आसन शिकवणे. सूर्यनमस्काराला वेळ लागतो, कारण आपण सांगताना सांगतो ना 10 आसनांची साखळी किंवा 6 आसनांची साखळी. अंक 10 आहेत, त्यामध्ये असलेले आसन काही जास्त रिपीट होतं, म्हणून मग 6 आसनांची साखळी आपण त्याला म्हणतो. एका साखळीतून दुसरीतून तिसरी असं सगळं करायला लागतं. मग ते शिकवताना सुद्धा वेळ लागतो बरं. पण शिकवताना इथे सुद्धा आपण काय करायचं की जसं प्रवेशच्या वर्गामध्ये आपल्याला सांगितलं जातं की अर्धा नमस्कार आपली तुकडा पद्धती तुकडा करून शिकवायचा. सूर्यनमस्कार सुद्धा निम्मा सूर्यनमस्कार शिकवायचा. म्हणजे
1 ते 4 अंकांमधला शिकवून झाला तर त्यांना स्वस्थ बसवायचं. म्हणजे करून घेताना सुद्धा 1 2 3 4 3 2 1 मग स्वस्थ बसा. माझा तुम्हाला पूर्ण नमस्कार दाखवला जाईल. मग 1 ते 10 पर्यंतचा नमस्कार दाखवायचा, मग त्यांच्याकडनं तो करून घ्यायचा. असं तुकडा पद्धतीने करून घेतलं तर त्यांना लवकरच लक्षात राहतं. इथं सलग 10 कडे दाखवले, 10 कडे करून घेतले तर मग ते चुका खूप होतात. करतील विद्यार्थ्यांनी असं नाही, पण चुका जास्त होतात. चुका जास्त झाल्या की आपल्या डोक्याला त्रास होतो चुका दुरुस्त करण्याचा. म्हणून आपणच जर आधीच व्यवस्थित दाखवलं तर चुका फारशा होणार नाहीये. चुका फारशा जर झाल्या नाहीत तर मग आपला वेळ वाचतो. इतर सूचना आपल्याला छानपैकी देता येईल. म्हणून सूर्यनमस्कार शिकवणे आणि करून दाखवणे, करून घेणे हा जो काही भाग आहे तो साधारणतः 20 मिनिटासाठी ठेवतो. मग नंतर थोडंसं शवासन द्यायचं त्यांना, शेवटची प्रार्थना घ्यायची आणि वर्ग संपवायचा. असा पहिला दिवस असतो. त्यानंतर दुसरा दिवस जो काही आहे तर दुसऱ्या दिवशी पुन्हा पूर्व हालचाली शिकवणे आणि करून घेणे. म्हणजे काल आपण 1 ते 6 पूर्व हालचाली घेतल्या होत्या. आज काय करायचं, 1 ते 6ची उजळणी घ्यायची आणि 7 ते 12 पूर्व हालचाली नवीन शिकवायची. ते करायचं. ते झालं की मध्ये पुन्हा शवासन असणार आहेच. 2 मिनिटाचं 3 मिनिटाचं गरजेनुसार शवासन द्यायचं. पुन्हा सूर्यनमस्काराची थोडीशी माहिती द्यायची. आता ही या माहितीमध्ये काय असणार तर मंत्रांची जोड, मंत्र कसे म्हणायचे असतात सूर्यनमस्काराचे हे त्यांना सांगायचं. मंत्रांचं महत्व काय असतं हे पण त्यांना सांगायचं. मग सूर्यनमस्काराचे जे मंत्र आहेत तर सूर्यनमस्काराच्या मंत्रांमध्ये बीज मंत्र पण आहे, रकार मंत्र. रकार मंत्र असतो. ह्राम ह्रीम ह्रूम ह्रैम ह्रौम ह्राम. हा, आणि याचं उच्चारण कसं करायचं ते पण त्यांना समजून सांगितलं गेलं पाहिजे. काही वेळा काय होतं की प्लेन उच्चारण असतं. ओम ह्राम मित्राय नमः. पण रकारावरती थोडा जोर दिला पाहिजे. रकाराचे धक्के जे काही आहे ते हृदयाला जाणवले पाहिजे. मग कसं, ओम ह्राम मित्राय नमः, हृदयाला झटका बसतो. ओम ह्रीम रवये नमः, ओम ह्रूम सूर्याय नमः, हृदयाला धक्का बसतो. तो महत्वाचा आहे. हृदयाला जर्क बसला पाहिजे थोडासा, आणि तो महत्वाचा असतो. म्हणून आपल्याकडे निसर्गोपचार केंद्रामध्ये नाशिकला सुद्धा ज्या वेळेला हृदयाचे रुग्ण येतात ना, हृदयाचा त्रास असणारे, तर त्यांना हे रकार मंत्र फक्त म्हणायला सांगतात. ओम ह्राम ह्रीम ह्रूम ह्रैम ह्रौम ह्राम एवढंच. परत ओम ह्राम ह्रीम ह्रूम ह्रैम ह्रौम ह्राम एवढंच. असं त्यांच्याकडे म्हणून घेतो आपण, जेणेकरून हृदयाला धक्का बसतो, हृदयाला ब्लड सर्क्युलेशन हे अतिशय चांगल्या पद्धतीने व्हायला लागतं. हृदयाच्या स्नायूंचा छानपैकी मसाज होतो, त्यामुळे हृदयाला फायदा मिळतो त्याचा. आणि म्हणून मंत्रांचं उच्चारण करताना व्यवस्थित झालं पाहिजे. आणि 12 नावं आहेत सूर्याची. कुठे राम, कुठे रीम, कुठे रूम, ते आपले मंत्रपाठ असले पाहिजेत. अर्थात आपले योग शिक्षक आहोत आपण सगळे, त्यामुळे पाठ असतातच. तर त्याप्रमाणे मंत्र म्हणायचे असतात. मंत्रांचं महत्व त्यांना सांगायचं. मंत्रामध्ये प्रचंड सामर्थ्य असतं. मंत्राच्या उच्चारणामुळे सुद्धा अनेक चांगले फायदे होतात. शरीरावरती, मनावरती मनोबल वाढायला मदत होते मंत्रांच्या उच्चारणामुळे, मंत्राच्या जपामुळे. अशा सगळ्या गोष्टींचं माहिती जी काही आहे ती आपण त्यांना द्यायची. आणि मग नंतर सुरुवातीला काय करायचं की बसल्या बसल्याच त्यांच्याकडनं 12 मंत्र म्हणून घ्यायचे. 12 आणि 2 पूर्ण मंत्र ते म्हणून घ्यायचे त्यांच्याकडे बसल्या बसल्या. म्हणजे त्यांचा तो एक सराव होऊन जातो कसं म्हणायचं असतं. आणि मग नंतर प्रत्यक्ष नमस्कार घालताना मंत्र म्हणा आणि मग प्रत्यक्ष नमस्कार घालून घ्यायचा त्यांचे सहमंत्र, मंत्रासह ते करायचं. त्यानंतर मग शवासन आहे. आणि आता इथे सूर्यनमस्कार मंत्रासह म्हणताना 6 ते 9 आवर्तन सूर्यनमस्काराची घ्यायला सांगितलं. 6 ते 9 असं म्हटलं. 6 पण चालतील, 9 पण चालतील. त्याच्यामध्ये 7 घेतले, 8 घेतले तरी चालतील, कारण वेळ बघायचा असतो आपण. इथं म्हटलंय 6 ते 9 म्हणजे 9च घेतले पाहिजे असं काही नाही. वेळ जर खूप जास्त झाला असेल, वेळ आपल्याला कमी पडत असेल, 6च घ्या, काय असं करायचं असतं. म्हणजे वेळ मॅनेज करायचा आपण. त्यानंतर तिसरा दिवस जो काही आहे तर तिसऱ्या दिवशी पुन्हा पूरक हालचाली आहेत. 1 ते 12 पूरक हालचाली करून घ्यायच्या. शिकवून झाल्यात. काल परवा 2 दिवस पूरक हालचाली शिकवल्यात आपण. आज 12च्या 12 पूरक हालचाली त्यांच्याकडनं करून घ्यायच्या. मध्ये शवासन पद्धत. आता ते 15 मिनिट जे लिहिले, 15 मिनिट हे इन्क्लुडिंग शवासन. शवासनासह 15 मिनिटं आहेत.
त्यानंतर मग सूर्यनमस्काराची माहिती द्यायची. व्यायाम म्हणून काय महत्व आहे सूर्यनमस्काराचं? आपण प्रवेश वर्गामध्ये सांगतो ना की सूर्यनमस्कार हा सर्वांत सुंदर व्यायाम प्रकार आहे असं आपण सांगतो प्रवेश वर्गामध्ये. मग तो व्यायाम कसा आहे? मग आता व्यायाम म्हणजे काय आणि योगासन म्हणजे काय याच्यात पण थोडक्यात परत तिथे सांगितलं गेलं. व्यायाम केल्याने काय होतं आणि सूर्यनमस्कार केल्याने काय होतं हे सांगायचं. आपल्याला ते सांगते प्रबोधच्या वर्गामध्ये आपल्याला योगासने विषयामध्ये फरक स्पष्ट करा. व्यायाम आणि योगासने किंवा व्यायाम आणि योगाभ्यास ते मुद्दे सगळे सांगायचे. व्यायाम जलगतीने केला तर केला जातो, पण योगासन मात्र संत आणि सावकाश असतात. योगासनांमधल्या हालचाली ज्या काही आहेत या नियंत्रित असतात. व्यायामामध्ये हालचालींवर आपलं नियंत्रण नसतं. नियंत्रण माहिती ना काय? नियंत्रण म्हणजे काय? तो पण आमचा भाषा. बरं, तुमचं सावकाश. अजून आता हालचालींवर नियंत्रण म्हणजे काय? माझा प्रश्न असा आहे की हालचालींवर नियंत्रण असणं म्हणजे काय? ती गती झाली. क्षमतेप्रमाणे. बस, अजून श्वासाची जोड पाहिजे. बस, अजून झटक्याने हालचाल व्हायला नाही पाहिजे. नियंत्रण आपल्या इच्छेवर सोडताय किती कालावधी घेताय आपल्या इच्छेवर. बरं, ठीक आहे. आता नियंत्रण म्हणजे काय की आपण वर्गामध्ये सांगतो की हालचाली करताना नियंत्रित कराव्यात. आता त्या नियंत्रण शब्दाचा अर्थ काय होतो की योगासन करतो. आता मला हा हात जो वरती आहे माझा तो मला खाली आणायचा. आता मी काय करतो की आता बघा, काळजीपूर्वक बघा. आता मी कसं करणार आहे की हा हात जो आहे तो मी आता हळूहळू खाली आणतो. याला काय म्हणणार? योगिक पद्धत म्हणणार का व्यायाम म्हणणार? नाही, मी काय जे विचारलं ते सांगा. हा, मी जे विचारलं ते सांगा. तर हे हात मी आता सावकाश आणतोय, ही योगिक पद्धत झाली. बरोबर. आता जेव्हा पिठीच्या कवायती करतो तेव्हा हात हा व्यायाम झाला. बरोबर. आता मला सांगा की मी पिठीच्या कवायती करतोय आणि तुम्ही मला मध्येच सांगितलं थांबा. थांबलो मी, पण म्हटलं कुठे होतं तेव्हा? तुम्ही जेव्हा थांबा म्हटलं तेव्हा माझा हात कुठे होता? खाली होता. आणि मी थांबलो कुठे? वरती. आता तेच जेव्हा योगिक पद्धतीने करत असतो, तुम्ही मला सांगितलं थांबा, याला म्हणतात नियम. इच्छेनुसार नाही. आपल्याला जिथे थांबायला पाहिजे तिथे आपण थांबता आलं पाहिजे. आपल्याला नियंत्रण आहे म्हणून थांबता येतंय. गाडीचं स्पीड 100च्या स्पीडनी गाडी चाललेली असेल आणि मग म्हटलं की तिथेच थांबा, एक्झॅक्ट त्या पॉईंटला थांबा, नाही थांबता येत. ब्रेक दाबल्यानंतर गाडी पुढे जाऊन थांबते. पण गाडीचं स्पीड जर 35-40चा असेल आणि सांगितलं थांबा, तर आपण कचकन ब्रेक दाबून तिथेच थांबतो. ओके. म्हणून हे नियंत्रण असतं. म्हणून हालचालींवरती नियंत्रण हा महत्वाचा भाग आहे. म्हणून व्यायामामध्ये हालचालींवरती नियंत्रण नसतं व्यायामामध्ये, पण योगासन करताना मात्र हालचालींवरती नियंत्रण असतं. आलं लक्षात? हा महत्वाचा फरक आहे. व्यायामामध्ये दमछाक होते, योगासन करताना कधीच दमछाक. असं कधी वाटलं का एक तासभर योग प्रवेश वगैरे केला, एवढा थकलो ना आता घरी जाऊन झोपून घेतो, असं कोणीच म्हणत नाही. पण एक तासभर व्यायाम, जोर बैठका, दंड बैठका करून मग काय होतं? थकल्यासारखं झालं. एक्झर्शन तिथे होतं. योगासनांमध्ये एक्झर्शन होत नाही, तर एनर्जी स्टोर होते. आणि व्यायामामध्ये एक्झर्ट होतो, शक्ती खर्च होतो. असा थोडासा फरक सांगायचा असतो विद्यार्थ्यांना. पण मग याचा अर्थ व्यायाम खूप चुकीचा आहे का? हो, नाही. व्यायाम हे वेगळं शास्त्र आहे.
आपण काय करतो कम्पेअर करतो आम्ही योगावाले म्हणजे आम्ही व्यायामाच्या एकदम विरोधात आहोत. नो, असं नाही. असं अजिबात करायचं नाही. व्यायामाचं हे वेगळं शास्त्र आहे आणि त्याचा अभ्यास केला की वेगळे परिणाम मिळतात, योगाचा अभ्यास केला की वेगळे परिणाम मिळतात. दोन्ही एकत्र करायचं नसतं. एकाच वेळेला व्यायाम पण चाललाय, योगासन पण चाललंय असं नाही. कारण आसनांचे परिणाम वेगळे असतात आणि योगासनांचे व्यायामाचे परिणाम वेगळे असतात आणि दोन भिन्न परिणाम असलेल्या गोष्टी जर एकत्र केल्या तर त्या त्रासदायक होतात आरोग्यासाठी सुद्धा. आपण जसं सांगतात ना की विरुद्ध गुणधर्म असलेले दोन पदार्थ जर एकत्र करून खाल्ले की त्रास होतो. रिसेप्शनचं जेवण असतं मस्तपैकी, सगळं स्टॉल मांडलेले असतात आणि तिथे आपल्याला स्वेच्छेने जे पाहिजे जेवढं पाहिजे जे पाहिजे ते घ्या. मग पनीरची भाजी पण असते, बरंच काय 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 असतं आणि त्याच्यामध्ये रसमलाई पण असते. मग ती रसमलाई खाल्ली की बऱ्याच वेळांना फूड पॉइझनिंग पण होतं. मग रसमलाई वाईट आहे का? नाही, रसमलाई वाईट नाही आहे, तुम्ही सेपरेट खा. पण जेव्हा कारण त्याच्यामध्ये दूध आहे, मग ते दूध जेव्हा तुम्ही खारट तिखट पदार्थांबरोबर खातात तर त्यावेळेला दोन विरुद्ध गुणधर्म असलेले पदार्थ एकत्र येतात आणि मग त्यातनं पॉइझनिंग होतं. त्याचं त्या अन्नाचं रूपांतर हे पॉइझन मध्ये व्हायला मग आपण म्हणतो की फूड पॉइझनिंग झालं. पण दोन्ही पदार्थ चांगले आहेत सेपरेट सेपरेट खाल्ले तर, आणि एकत्र खाल्ले एकाच वेळेला जेवणामध्ये तर मग मात्र त्रासदायक असतं. मग तसं व्यायाम आणि योगासन दोन्ही एकत्र केले तर त्रासदायक होईल. मग ठराविक वयापर्यंत व्यायाम करायला काहीच अडचण नसते. वयाच्या 35-40 पर्यंत व्यायाम करतात, जोर बैठका मारतात, व्यायाम शाळेत जातात, त्याला काही अडचण नाही. पण काही लोकांना व्यायाम पण करायचा आणि योगासन पण करायचं. सकाळी योगासन करा, सायंकाळी व्यायाम करा किंवा उलट करा तरी चालेल. लागोपाठ करू नका एकाच वेळेला, हे पण सांगायचं. आणि मग सूर्यनमस्कार जो काही आहे त्याला सर्वांत सुंदर व्यायाम का म्हणतात? कारण टॉप टू बॉटम म्हणजे डोक्यापासून तर पायापर्यंत सगळ्या शरीराचं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं सगळ्या हालचालीच्या अपेक्षित ज्या काही हालचाली आहेत त्या सूर्यनमस्कारामध्ये होतात. फॉरवर्ड बेंडिंग आहे, बॅकवर्ड बेंडिंग आहे, ट्विस्टिंग आहे, सगळं होतं सूर्यनमस्कार करताना. पुढे वागतो आपण दुसऱ्या अंकाला, भुजंग स्थिती येते पुन्हा पाठीमागे वाकण्याची, ट्विस्टिंग मुवमेंट होते. आपण तिसरी अवस्थेला एक पाय पुढे असतो एक पाय मागे असतो, कमरेट ट्विस्ट होतो थोडंसं, तुम्ही पीळ पण मिळतो पोटाला त्यामुळे त्यामुळे शरीराचं सगळं आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टिकोनात ते उपयुक्त आहे. म्हणून त्याला सर्वांना सुंदर व्यायाम पण म्हणतो. पण मग आपण सांगायचं की हे जर जलद गतीने केले सूर्यनमस्कार तर ते व्यायाम होते, त्याचे परिणाम निराळे असतात. योगाचे फायदे नाही मिळणार, तिथे व्यायामाचेच फायदे मिळतील आपल्याला जलद गतीने नमस्कार घातले तर. पण योगिक पद्धतीने करायचं असेल तर